नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी जो MPSC ग्रुप बीचा पेपर झाला होता। या पेपरमधील इतिहास या विषयाच्या संदर्भाने जे प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। तुम्ही मात्र आयोगाचीच उत्तर तालिका ग्राह्य मानायची आहे। तर अधिक वेळ न घेता आपण इतिहासाचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता। तर आपल्याला माहिती आहे की देशद्रोह आणि मुझफ्फरपूर बॉम्ब खटला म्हणलं की पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक हे उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? तर बघा, ना. जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे काम केले। देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली, हे रिलेटेड आहे। या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम, बरोबर आहे। अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन, हे पण रिलेटेड आहे। हे मात्र नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 नको, BCD घ्या, म्हणजे 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? सक्तीचं व मोफत शिक्षणाचा कायदा केला, हे तर बरोबर आहे। त्यानंतर विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला, बरोबर आहे। विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, बरोबर आहे। कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली, तर हे पण बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर घ्यायचं आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही? तर CR दास यांनी भूषविले, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू। रणदिवे नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत, वृत्तपत्र आणि त्यांच्याशी रिलेटेड व्यक्ती। यामध्ये जर आपण पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत। त्यानंतर आहे 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले? तर बद्रुद्दीन तय्यबजी, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर अचूक जोड्या लावा आहे, तर यामध्ये जर आपण पर्याय क्रमांक 3 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या या अचूक असणार आहेत। त्यानंतर क्वेश्चन आहे, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळविण्याचे कारण कोणते होते? तर A, B आणि D, म्हणजे यातलं C फक्त बाहेर काढा, म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल ABD, तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर परत एकदा जोड्या जुळवा आहे, तर यामध्ये आपण पर्याय 1 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येणार आहेत। त्यानंतर या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता, तर तो कोण होता ब्रिटिश अधिकारी? तर तो होता चार्ल्स फोर्जेट। अशा पद्धतीनं आपण इतिहासाची प्रश्न पाहिलेली आहेत। तुम्ही आमचं जे ओएसिस स्टडी पॉईंट हे सोशल मीडिया जे आहेत, जसं आपलं फेसबुक पेज आहे, त्याचबरोबर इन्स्टाला पेज आहे, त्याचबरोबर ओएसिस स्टडी पॉईंटचं ॲपसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तिथंसुद्धा तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिलेली असते। धन्यवाद।